नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला एक दाखवायचं आहे आणि सांगायचं पण आहे। खूप दिवस झाले माझे ब्लॉग काय येत नाहीये। खूप दिवस म्हणजे 3 ते 4 दिवस झाले गॅप झाला असेल। कारण असं की अगस्त्यचा ब्लॉग पण टाकला होता, त्याला अचानक दवाखान्यात घेऊन जावं लागलं मला। आणि त्याला घेऊन जाण्याचं कारण असं की त्याला कफ वगैरे झाला होता आणि आम्ही त्याला पटकन म्हणजे असं रिॲक्ट का होतो तो आजारी झाल्यावर, कारण तो एकदा ॲडमिट झाला होता, त्याला निमोनिया झाला होता। तेव्हापासून आम्हाला खूप भीती वाटते। आणि तो कसा सर्दी वगैरे कफ झाला का जरा शांत होतो, तो असा चळवळ खूप आहे, शांतता नाहीये त्याच्या अंगात। मग जरा शांत झाला का मग आम्हाला अजून टेन्शन येतं। मग त्यामुळे मी बोलली का मुलाची काळजी घेणं पहिलं गरजेचं आहे। मग मी थोडे व्हिडिओ वगैरे जरा बाजूलाच ठेवले आणि बोलली परत व्हिडिओ स्टार्ट करणार। आणि आमच्या इथे आगा शिवनगरमध्ये ना, घराच्याच पुढे मी माझ्या मैत्रिणीच्या गॅलरीमध्ये आले का जेणेकरून तुम्हाला पूर्ण क्लिअर दिसेल। समोरच ना बिबट्या एक 8 तारखेला बघितला आणि 4 दिवसापूर्वी पण बिबट्या बघितलाय। तर खरंच नाशिकला पण खूप विचित्र अशी घटना घडली आहे की 3.5 वर्षाचा मुलगा आयुष, त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि तो बिचारा आपल्या कुणा म्हणजे सगळ्यांना सोडून गेलाय। आई वडिलांना कसं वाटत असेल या गोष्टीची। सगळ्यांनी काळजी घ्यावी आपल्या मुलांची आणि स्वतःची पण काळजी घ्या। बाहेर निघताना खरंच लक्षपूर्वक मुलांना बाहेर पाठवत जा किंवा त्यांच्या सोबतच राहत जावं। तर तुम्हाला दाखवते काल परवा बिबट्या कुठे फिरत होता। तर बघा ही ती लेणी आहे। खूप लोक इथे पर्यटक येतात। हा प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाला फिरण्याची पण आवड असते खूप। पण माझं असं म्हणणं आहे, जिथे भीती आहे तिथे लहान लहान मुलांना घेऊन येऊ नका आणि तुम्ही स्वतः येऊ नका। हातात काही सेफ्टी नसते, काही नाही। डोंगर आहे म्हटल्यानंतर बिबट्या समोर दिसला तर तुम्ही पळून पळून वरतून खाली कसं पळणार आहे किंवा कुठे जाऊन तुम्ही लपणार आहे झाडांच्या आड पण। तर माझं असं म्हणणं आहे, थोडा दिवस तुम्ही येण्याचं टाळावं आणि स्वतःची काळजी घ्यावी।